पेटल आभाळ सार पेटला हा प्राण रे. ए आई, आणि मला सरांनी सांगितलंय जर आज पैसे नाही भरले तर उद्या परीक्षेला बसून देणार नाही. मागच्याच आठवड्यात पैसे घेतल्यात, आता पैसे देतील काय आपणाला? आई तू काही पण कर, आज मला कोणत्याही परिस्थितीत पैसे पाहिजे. मालक देतोय का बघूया, तू थांबेसच. हा, नमस्कार साहेब. नमस्कार मावशी, बोला की हो. तुमच्याकडे एक काम होतं. काय काम होतं मला पैसे थोडे 500-600 रुपये पाहिजे हो. मावशी? मागच्या आठवड्यात तुम्ही ऍडव्हान्स मध्ये पैसे घेऊन गेलाय, ते दिले की आता कसे पैसे देऊ तुम्हाला? अहो, पोरगीची फी भरायची आहे हो, म्हणून विचाराल. किती पाहिजे तुम्हाला? थोडे 500-600 रुपये पाहिजे हो. 500 काय? दूर दूर चालली 500-600 तर नाहीत, तरी 2000 आहेत. हे घ्या मावशी. नमस्कार साहेब. हो. उरी. आता आम्हाला गांडावाल्यास का? अगर नवऱ्यासाठी पैसे घेऊन चालले असते सांग की. कशाला त्या मावशी नादा लागतोय, चला आपण काम करूया. बाळ, तुला माहितीये काय, त्या मावशीला 3 पोरी आणि 2 पोरं आहेत. त्या घरातली एक सुद्धा व्यवस्थित सांभाळत नाहीत. बापू, जरी काही गोष्टी माहिती नाहीत, काय बडबडण्यात काय उपयोग नाही. तुला माहितीये काय, ही म्हातारी आहे की नाही, म्हातारी तू म्हणतोस ते लहानापासून इथं काम करत्या. हा व्यवसाय की नाही माझ्या वडिलांनी उभा केलाय, आणि ही म्हातारी की नाही लहानापासून इथं कष्ट करते. अहो मालक, तुमचं सगळं बरोबर आहे. तुम्ही बघताय ना हो तुमच्या डोळ्यानं, ती म्हातारी दिवस रात्र काम करते, आणि तिचा नवरा म्हातारीचा पगार झाला की नसतं दिवस रात्र तिकडे दारू पैसे उडवतो. अहो मालक, त्या म्हातारीला मागल तेवढं तुम्ही पैसा देता. बरोबर आहे रे तुझं. जी पोरगी आलती की नाही, ती पोरगी एमपीएससी क्रॅक करून चांगल्या पदावर उभी राहणार आहे. पण आईची परिस्थिती नसल्यामुळं परीक्षेची फी मागायला ती आली माझ्याकडे. पण तिच्या घरी 3 पोरी आणि 2 पोरं. एक पोरगी सरकारी नोकरीला आहे आणि दुसरी पोरगी इंजिनिअरिंगला आहे, आणि एक पोरग अपंग आहे आणि दुसरं पोरग चांगल्या पदावर आहे. पण ती आई इथं सकाळपासून कष्ट करत्या, आणि त्याच आईनं पोरांना लहानाचं मोठं केलं, रात्रंदिवस कष्ट केलं, आणि इथलं कर्ज काढून इथंच फेडली. पण त्या पोरांना चांगल्या पदावर उभा केली, पण तीच पोरं तिला सांभाळू शकली नाहीत. आता आम्हाला तर काय माहित, जाऊ दे. त्या म्हातारीचं नशीब त्या म्हातारीला